100% सत्तेचा गैरवापर बीडमध्ये होत असल्याची प्रतिक्रिया करुणा मुंडे यांनी दिली आहे। तर आज महाराष्ट्र बघत आहे, गोरगरीब लोकांना न्याय मिळत नाही, गरिबांचे मुद्दे कुठेही राहिलेले नाहीयेत आणि आज जे बीडमध्ये चालू आहे ते खोक्या, वाल्मिक कराड अशा गुंड लोकांना आश्रय देणारा कोण आहे, हा मोठा मंत्री असल्याचं करुणा मुंडे म्हणालेत। मॅडम, शरद पवार यांनी म्हटलं आहे की बीडची अवस्था अशी नव्हती, बीडमध्ये सत्ताचा गैरवापर झाला आहे, त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? 100% खरोखर सत्य आहे की सत्ताचा गैरवापर जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। सगळं महाराष्ट्र आज बघतोय, आज गोरगरीब लोकांना न्याय मिळत नाही, आज गोरगरीब लोकांचे जे मुद्दे आहे कुठेही राहिलेले नाही आहे। आणि आज जे सिनेरिओ चालू आहे बीडमध्ये, आपण बघे की खोका भाऊ आहे, वाल्मिक कराड भाऊ आहे, असे सगळे जे भाऊ आज आहे गुंड लोक, हे गुंड लोकांना शरण देणारे कोण लोक आहे, सहारा देणारे, मोठं करणारे गुंड लोकांना कोण आहे? तो मोठे मोठे मंत्री, आमदार ह्यांचे पाठीमागे आहे। त्याच्यासाठी मी एकच बोलते की जे मोठे मोठे पक्षधारी आहे, शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, शिवसेना, काँग्रेस, सगळ्यांशी माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे, हे सगळे घाणेरडे मंत्री, आमदार जे गुंड लोकांना सहारा घेऊन राजकारण करताय, लोकांचे मतदानाचा गैरवापर करताय, ऐसे लोकांना काढून टाका आणि नवीन लोकांना तुम्ही पक्षाकडून संधी द्या। आज कोर्टामध्ये डेट होती, त्यांचे जे आहे ॲडव्होकेट, ते वकील त्यांचे हजर झालेले आहे कोर्टामध्ये 4 तारीख परत दिलेली आहे आणि 4 तारखेला सुनावणी होणार आहे आणि लवकरच लवकर आपल्याला खूप न्याय भेटण्याची अपेक्षा आहे। आपले एक फोटो व्हायरल होत आहे, त्याच्याबद्दल आपली काय? ये खोके भाऊ सोबत एक जे फोटो व्हायरल सगळे लोक करताय माझ्या, त्याच्यासाठी मी एकच सांगते की हे फोटो त्या वेळेचे आहे ज्या वेळे पहिल्यांदा मला बीडमध्ये एक बँकेची ओपनिंगमध्ये बोलवून गेला होता। त्याच्या बँकेची ओपनिंगमध्ये मी गेली होती आणि मला गहिनीनाथगड जायचा होता। त्यावेळे काही गुंडे लोकांनी आले आणि माझा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला होता। ते गुंडे लोक बहुतेक धनंजय मुंडेचे होते, क्योंकि माझी तो कोणीसोबत दुश्मनी नाही आहे। त्यावेळे हे खोका भाऊने कुठे माहीत पडलं मला माहीत नाही, पण ते खोका भाऊ आला आणि मला सांगितलं, ताई जरी तुम्हाला जायचं आहे तो 100% मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। गहिनीनाथगड ते मंदिर आहे, आपला श्रद्धास्थान आहे, तुम्ही जाऊ शकता। तुम्ही बीडमध्ये आलेला आहे, आष्टीमध्ये गेली होती मी, त्याच्यासाठी त्यांनी आले आणि मला माझी खूप मदत केली होती। त्याच्यासाठी त्यावेळेचे हे फोटो आहे आणि जे लोक व्हायरल करताय, आणि याच्यापेक्षा याच्या पुढे कधीही आमचा बोलणं झाला नाही आहे फोनवरती। तुम्ही माझे कॉल रेकॉर्ड चेक करू शकता, त्यांच्या माझ्या काय लेणं घेणं नाही आहे, पण हां, त्यांनी मला त्यावेळे खूप चांगली मदत केली होती दर्शनासाठी। त्या कारणामुळे आता ही फोटो व्हायरल करत आहे? 100% खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही। जसं की तुम्ही आज बघू शकताय की आज वाल्मिक कराडचा जैसे मुद्दा आला, संतोष देशमुख हत्या प्रकरण, ये मुद्देवरती दुर्लक्ष करण्यासाठी हे सगळे जैसे जरांगे भाऊचा जे मेहुणा आहे आणि आज ये खोका भाऊ आहे, हे सगळे जरी तुम्ही अन्यायविरोध बोलणार तर तुमची सगळी आम्ही पोलपट्टी उघड करणार। ज्या लोकांच्या कुठेही काही आहे की नाही आहे, जरी 10 वर्ष अगोदर 5 वर्ष अगोदर कोई ते गुन्हा केलेला आहे, ते आम्ही उकळून काढणार आहे। जरी तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणमध्ये तुम्ही काय वक्तव्य केला तो असं सगळं चालू आहे। तो कुठे ना कुठे मला असं वाटते की संतोष देशमुख हत्या प्रकरणवरती हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न हे लोकांचा चालू आहे, जो मी होऊ देणार नाही, क्योंकि माझ्या पाठीमागे कोणत्याही केस नाही आहे। सुनावणी झाल्यानंतर का धनंजय मुंडे यांचे आमदारकी जाऊ शकत का? 100% जे कोर्टामध्ये खटला टाकलेला आहे त्याच्यासाठी टाकलेला आहे, क्योंकि तुम्ही बघा परलीमध्ये ज्यावेळे निवडणूक होती त्यावेळे माझे अनुमोदक सूचकला उचलून गेले होते गुंड लोक, वाल्मिक कराड,
आणि माझा पर्चा अवैध केला. निवडणूक अधिकारीला मी त्यावेळे छाननीच्या दिवशी निवेदन दिला होता की त्यांच्या पर्चेमध्ये त्यांचे शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिलेली आहे. माझं नाव नाही टाकलेलं आहे. माझी प्रॉपर्टी आणि माझे जे आमचे दोघांचे जे कोर्ट केस चालू आहे त्याचं विवरण नाही दिलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांच्या रद्द करा. आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी हे पण सांगितलं होता कॅमेऱ्याच्या समोर की आणि सगळ्यांच्या समोर जितके लोक होते तिकडे सगळ्यांच्या समोर सांगितलं होता की 100% धनंजय मुंडेचा पर्चा अवैध केलेला. पण कोणी वैध केला? परत कोणी वैध केला? जरी निवडणूक अधिकारीने अवैध केला होता तो कोणी वैध केला? आणि नंतर फिर वैध केल्यानंतर धनंजय मुंडे दंडशाही गुंडगर्दी करून 200 बूथ कॅप्चर करून मृत लोकांचे मतदान घेऊन निवडून आले. हे सगळी आमची मागणी आहे. आम्हाला न्याय भेटणार. मोठ्या प्रमाणात आता ग्रामीण भागात शेतकऱ्यांची परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यांच्या उत्पादनाला भाव नाहीये, त्यामुळं ग्रामीण लोक हे शहरात येत असतात. मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढत असल्यामुळं शेतजमिनींची संख्या कमी होत असल्याची प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. उद्यापासून विदर्भाचा दौरा करता आहे. कसा असणार आहे दौरा? पक्ष संघटन मजबूतीसाठी कशा प्रकारे फायद्याचा ठरतो? असं आहे, उद्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ असा 6-7 जिल्ह्याचा दौरा त्यानिमित्तानं 17पासून तर 20पर्यंत आमचा आहे. आपल्याला माहीत आहे की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची जी निवडणूक झाली आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं EVMचा गैरवापर करून किंवा 76 लाख लोकांचे जे मतदान झालं त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा विजय त्यानिमित्तानं या संपूर्ण झाला EVMच्या माध्यमातून. आणि जे निकाल महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आलेत, सर्व महाराष्ट्राला माहीत आहे की हे निकाल कसे आलेत. सर्व यंत्रणेचा वापर करून निवडणूक जी इलेक्शन कमिशन आहे त्याचासुद्धा गैरवापर करून त्यानिमित्तानं हे निकाल आलेत. आणि म्हणून हे निकाल आल्यानंतर ज्या पद्धतीचं थोडी मरगळ थोडे नर्वस आमचे कार्यकर्ते झाले होते. त्याच्यामुळे परत संघटनेची चांगल्या पद्धतीनं बांधणी करण्याच्या दृष्टीनं आमच्या विदर्भामध्ये पश्चिम विदर्भ असो की पूर्व विदर्भ असो याच्यामध्ये आम्ही प्रमुख जी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसची आहेत ती आम्ही दौरा करून आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि कशा पद्धतीनं आपल्याला आपला पक्ष पुढे चांगल्या पद्धतीने नेता येईल या दृष्टीनं हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. या दौऱ्यामध्ये आमच्याबरोबर डॉक्टर राजेंद्रजी सिंगणे माजी मंत्री ते सुद्धा आहेत. अनेक आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेतेसुद्धा या दौऱ्यामध्ये या संपूर्ण विदर्भाचे आहेत. बैठक आहे, कशा पद्धतीने महानगरपालिकेला पुढे जाणार आहे? असं आहे की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका असो, महाराष्ट्रामध्ये नगरपालिका असो, 3-4 वर्षापासून महानगरपालिका नगरपालिकेचे लोक त्यानिमित्तानं वाट पाहत आहे की केव्हा निवडणुका लागणार. जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, काही नगरपालिकेच्या निवडणूक 4-4 वर्ष 4.5 वर्ष झाले की निवडणुका झाल्या नाहीत. महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत. त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या निवडणुका असो, महानगरपालिकेच्या निवडणुका असो, नगरपालिकेच्या निवडणुका असो या लवकरात लवकर झाल्या पाहिजे. कारण की जोपर्यंत लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येऊन काम करणार नाही, असं आहे लोकप्रतिनिधीचं काम आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातलं काम याच्यामध्ये फार फरक आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर या निवडणुका झाल्या पाहिजे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला पाहिजे. फक्त कोर्टाकडे बोट दाखवून चालणार नाही, तिथेसुद्धा प्रभावी आपली बाजू राज्य शासनाने मांडून ह्या निवडणुका लवकरात लवकर कशा होतील
आणि प्रशासकाचं जे राज्य त्या निमित्तानं महानगरपालिकेसारख्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये चालू आहेत ते लवकरात लवकर दूर होऊन तिथे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी लवकरात लवकर ह्या निवडणुका झाल्या पाहिजे असं आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमची सर्वांची भावना आहे. सर, बीडमध्ये एका शिक्षकाने आत्महत्या केली. मागील 18 वर्षापासून त्याला पगार मिळत नव्हता आणि संचालकाला जेव्हा त्याने पगार मागितला तर त्यांनी आत्महत्या कर असं म्हटलं. कुठेतरी यांच्यावर वचक बसली पाहिजे. सरकारकडे काय सांगा, म्हणजे सरकारकडे काय याच्याबद्दल मी अजून डिटेल माहिती घेतली नाही. डिटेल माहिती घेतली की बोलून दिलं औरंगजेबाची मी माहिती घेतो तर. शिवाजी विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय नामकरणावर मुद्द्यावरून 2 गट आक्रमक झाले. ठीक आहे, दोन्ही जे गट आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यामध्ये मार्ग काढायला पाहिजे. नाना पटोलेंनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं की शिंदे आणि अजितदादा यांनी आमच्याकडे यावं. काल संजय राऊतांनी त्यावर बोलले की 2013मध्येच शिंदे जे होते काँग्रेसमध्ये जाणार होते. कसं पाहता या सगळ्या वक्तव्य? कसं आहे, नाना पटोले साहेबांनी जे वक्तव्य केलं त्या होळीच्या याच्यामध्ये केलं त्यांनी. आता होळीच्या याच्यामध्ये काहीतरी गंमत म्हणून त्यांनी तशा पद्धतीचं वक्तव्य केलं असू शकतं. संजय राऊत म्हणतात 2013मध्येच ते काँग्रेसमध्ये जाणार होते, अशा पद्धतीची चर्चा. आणि मग ग्रामीण महाराष्ट्राला तुम्ही अगदी जवळून ओळखता. अवघ्या 5 वर्षात 3.25 लाख हेक्टर शेतजमीन महाराष्ट्रात घटली आहे असा एक रिपोर्ट आला. बरं आहे की ज्या पद्धतीनं अर्बनायझेशन वाढत आहे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांच्या शेतमालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, संत्र्याला भाव नाही. याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरी जनता ग्रामीण जनता शहरामध्ये येत आहे आणि दिवसेदिवस जी आपली शेतीची जमीन आहे त्याचं प्रमाणसुद्धा दिवसेदिवस अर्बनायझेशनमुळे कमी होत आहे. शहरीकरणामुळे त्याचंसुद्धा प्रमाण कमी होत आहे. त्याच्यामुळे साहजिकच जी पिकाखाली जी जमीन आहे ती हळूहळू कमी होण्याचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे. कारण की अनेक शहराच्या आजूबाजूच्या जमिनी ज्या तिथे शेती केली जायची तीसुद्धा आता तिथे अर्बनायझेशनमुळे शहरीकरणामुळे तिथेसुद्धा आता लोकवस्ती वाढल्यामुळे शेतीचं जे आहे शेती ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती तिथं हळूहळू ती शेती करणारी जमीनसुद्धा मोठ्या प्रमाणात शहरीकरणामुळे जात असल्यामुळे शेतीची जी शेतकरी जी शेती करत त्याची संख्यासुद्धा त्या निमित्तानं कमी होत आहे. त्याचा पुढील इतक्या लवकरच त्याचा परिणाम दिसणार नाही, पण पुढील काळामध्ये अशाच पद्धतीनं जर शहरीकरण जर मोठ्या प्रमाणात जर अजून याच गतीने जर वाढत गेलं तर त्याचा शेवटी अन्नधान्याच्या उत्पादनावर फलोत्पादनाच्या उत्पादनावर याच्या सर्वांवर त्याचा परिणाम होणार आहे. सामना के अग्रलेख में ऐसा आया है कि मोदी और शाह का एक दिन जो शासन है वो समाप्त होगा, पर जाने से पहले वो देश के टुकड़े टुकड़े कर देंगे. मैं सामना का अग्रलेख पढ़ा नहीं, पढ़ूंगा पहले. DMK सरकारने रुपये चिन्हामध्ये बदल केला आहे, त्याची टीका होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची काही भूमिका आहे? विश्व हिंदू परिषद करत आहे. तुम्ही कसं पाहता कायदा सुव्यवस्था कुठे? आणि सरकारने जर केलं नाही तर आम्ही कारसेवा करू असल्याचं. कालच विश्व हिंदू परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं की औरंगजेबाची जर कबर राज्य शासनाने पुढाकार घेऊन जर काढली नाही तर बाबरी मस्जिदच्या वेळेस आम्ही जशी कार सेवा केली होती आणि बाबरी मस्जिद पाडली होती त्याच पद्धतीनं आम्ही कार सेवा करून औरंगजेबांची सुद्धा कबर आम्ही त्यानिमित्तानं काढू अशा पद्धतीचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या जे आहे बजरंग दल त्या बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते वातावरण जे सामाजिक वातावरण आहे जी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आहे पहिलेच लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये खराब आहे आणि अशा पद्धतीची जर वक्तव्य जर बजरंग दलचे पदाधिकारी आणि तेही वरिष्ठ पदाधिकारी करत असतील तर याच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. सर हिंदी में बता दीजिए. हिंदी में सर VHP तक नाही मराठी अजून आहे. पूछो हिंदी में पहले पूछो.
तर शिवाजी विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय आहे. मैं ये रिपोर्ट ले लूँ। औरंगजेब के जो बयान दिए जा रहे हैं अभी विश्व हिंदू परिषद में, क्या कहना चाहते हैं आप? कल विश्व हिंदू परिषद बजरंग दल ना बजरंग दल ने कल प्रेस कॉन्फ्रेंस लेके कहा है कि हम कार सेवा करेंगे, अगर सरकार औरंगजेब की कब्र को हटाती नहीं है तो हम उखाड़ फेंकेंगे बाबरी की तरफ। कल बजरंग दल के कुछ पदाधिकारियों ने प्रेस कॉन्फ्रेंस लिया और प्रेस कॉन्फ्रेंस लेके वो प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि जो औरंगजेब की जो कब्र महाराष्ट्र में है उसको राज्य शासन ने हटाना चाहिए और राज्य शासन ये कब्र हटाती नहीं है तो बजरंग दल कार सेवा करके उसको हटाएगा। इस प्रकार का बयान जो बजरंग दल ने दिया है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण सा बयान है। पहले ही महाराष्ट्र में कायदा सुव्यवस्था की परिस्थिति बहुत ही गंभीर है और उसमें इस प्रकार के बजरंग दल के द्वारा कदम उठाए जाते हैं तो उसमें लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति महाराष्ट्र में और बिगड़ सकती है करके राज्य शासन ने जल्द से जल्द ये बयानबाजी जो बजरंग दल की तरफ से हुई है उसकी गंभीर दखल लेके उनके ऊपर कार्रवाई करना चाहिए। सर फोनवर बोलताना हॅलो ऐवजी जय शिवराय बोला असं राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्त्यांना आदेश दिल्याची काही बातमी येते त्याबद्दल कोणती राष्ट्रवादी काँग्रेस? बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांच्या स्वतःवरचं नियंत्रण आता सुटलंय आणि यांना फक्त दंगली घडवायचेत, मशिदींवर हल्ले करायचेत आणि हिंदू तरुणांची डोकी भडकवायची आहेत अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. बोलिए. उनके सामना में आज लेख लिखा हुआ है जिसका तो ब्लैक एंड व्हाइट मोदी जी की ली हुई है। दूसरा पाकिस्तान बन 1947 के पहले जो हुआ था उस तरह का माहौल बना के रखा हुआ है। देश में जो माहौल है वो माहौल ठीक नहीं है. दिल्ली में दिल्ली के मुख्यमंत्री रेखा गुप्ता वो इफ्तार पार्टी में जा रही है. वो इफ्तार पार्टी में जाती है, इफ्तार पार्टी का आयोजन करती है, लेकिन महाराष्ट्र में बीजेपी के मंत्री इफ्तार पार्टी को विरोध कर रहे. ये कौन सी राजनीति, ये कौन सा ढोंग है? आपके मुख्यमंत्री दिल्ली में इफ्तार पार्टी का आयोजन भी करते हैं और इफ्तार पार्टी में शरीक भी होते हैं, लेकिन आपकी एक पार्टी बीजेपी महाराष्ट्र में आपके जो मंत्री है तो इफ्तार पार्टी को विरोध कर रहे हैं, मुसलमानों के खिलाफ अनाप शनाप बयान दे रहे हैं. तो नरेंद्र मोदी जी ने उसके ऊपर उनकी भूमिका क्या है ये बताना चाहिए. भारतीय जनता पार्टी की भूमिका स्पष्ट दिखती है कि किसी भी हालत में इस देश में तनाव पैदा हो, दंगे हो. जब तक दंगे नहीं होते, तनाव पैदा नहीं होता है, तब तक वो चुनाव नहीं जीत पाते, वे इलेक्शन नहीं कर पाते. महाराष्ट्र की आप देखिए हालत क्या है, देश की हालत देखिए. होली भी आई और उनका नमाज भी आई, अगर जुम्मा का नमाज है, एक दिन में आ गया तो दोनों के ऊपर कोई पहाड़ नहीं गिरता है. दोनों धर्मों के लोगों ने संयम रखना चाहिए था और चाहिए और रखा भी है, ऐसा नहीं है. लेकिन महाराष्ट्र में कुछ जगह पर ये जो नव हिंदुत्ववादी है, कल तक किसी और पार्टी में थे, कल तक आरएसएस को गालियां दे रहे थे, कल तक बीजेपी को गालियां दे रहे थे, कल तक वीर सावरकर को गालियां दे रहे थे. अब बीजेपी आ गए, बीजेपी में आकर पावन हो गए और अब यहाँ आकर जिस तरह से उनकी भाषा चल रही है वो ठीक नहीं है भाई. मुसलमानों के लिए अलग दुकान, हिंदुओं के लिए अलग दुकान, ऐसा देश चलता है क्या? ऐसा कभी देश अखंड रहता है क्या? एक जगह पे हम अखंड हिंदुस्तान की बात करते हो और हिंदुस्तान में ही आप दो राष्ट्र बना रहे हैं, एक हिंदू राष्ट्र मुसलमान है, दूसरा मुसलमानों का राष्ट्र बना रहे हैं. यही हालत 1947 से पहले, विभाजन से पहले हमारे देश में
थी, तब डॉक्टर आम्बेडकर जी ने कहा था कि भारत में मैं 2 राष्ट्र देख रहा हूँ, हिंदू और मुसलमान। ये ठीक नहीं। लेकिन सर और एक बात कि आपने उसी में लिखा है, मोहन भागवत जी की आपने तारीफ की है, कहा है कि मोहन भागवत जी कहते हैं हिंदू मुस्लिम का डीएनए सेम है, लेकिन अभी जो न्यूली ज्वाइंट है उनको ये अग्री नहीं है, तो ये कौन है? देखिए, मोहन राव भागवत जी बार बार इस प्रकार के बयान देते हैं, हिंदू मुसलमानों ने एक साथ काम करना चाहिए, हाँ, हमारा उनसे कोई झगड़ा नहीं है, हमारा डीएनए एक है दोनों का। ये अगर मोहन भागवत साहब का बयान बार बार आता है तो अमल कौन करेगा? आपकी पार्टी सत्ता पे है, बीजेपी तो आपकी पार्टी है ना, कितने भी वो नाक है हाथ ऊपर करे, लेकिन बीजेपी तो उनकी पार्टी है, उनकी बनाई हुई पार्टी है, आपका नियंत्रण में आपकी पार्टी है। तो जिस प्रकार के लोग बीजेपी में शामिल हुए हैं और शामिल किए हैं, उनके ऊपर नियंत्रण कौन रखेगा? उनके जो मुंह चल रहा है उनको सिलाई कौन मारेगा? आप देश का माहौल बहुत बिगाड़ने की कोशिश कर रहे हैं आप लोग। तो औरंगजेब की खबर है, उसको हटाने की बात की जा रही है, तो सरकार इसमें चुप है, माहौल खराब है। नहीं, सरकार चुप नहीं, सरकार ने वहां सीआरपीएफ का प्रोटेक्शन दिया है। सरकार ने उनको कवर बचाने के लिए अपने ही लोगों से प्रोटेक्शन दिया, अच्छी बात है, ये सरकारी मामला है, उसका ऊपर कोई व्यक्तिगत टिप्पणी करना ठीक नहीं। ये सरकारी मामला है, ये लॉ एंड ऑर्डर का मामला है, तो देवेंद्र फडणवीस जी देखेंगे और अमित शाह जी देखेंगे, दोनों का मामला है। बीजेपी के कुछ नेता है वो हलाई छटका और मल्हार पे राजनीति खेल रहे हैं, जहाँ पे नासिक में विरोध किया जा रहा है इस चीज को लेकर। देखिए, सब जगह पे विरोध हो रहा है। मैं तो ये बोल रहा हूँ ना, हिंदुओं के लिए अलग दुकान मटन का और मुसलमानों के लिए अलग, क्या है चलाया देश में तमाशा? आप लोगों ने क्या चलाया तमाशा? अरे महाराष्ट्र में 2 सालों में 3000 से ज्यादा किसानों ने आत्महत्या की है। आप देखो, कल भी एक बुल्ढाना में एक किसान ने आत्महत्या की। 3000 के लगभग किसान अगर आत्महत्या करते हैं महाराष्ट्र में, और आप हलाल और झटका पे बात कर रहे हो, हाँ, ये कौन सा देश चला रहे आप? बेरोजगार आत्महत्या कर रहे हैं, महिलाएं आत्महत्या कर रही है, कौन सा देश चल रहा है? ये हिंदू मुसलमान करने से ये सब समस्या खत्म हो जाएगी क्या? सर यूपी में इनडायरेक्टली हिंदू माफियाज को सपोर्ट कर रहा है गवर्नमेंट, ऐसा आपने आज सामना के देखने भी दिखा है। और दूसरी तरफ ये भी कहा है कि मोदी जी को हाइड करना था जो भी ट्रम्प ने डिसरिस्पेक्ट किया है, इसलिए ये हिंदू मुस्लिम। ये तो सच है, जब भी कोई संकट आता है राजनीतिक या सरकार गिर जाती है, तो हिंदू मुसलमान का एक मामला उठा लिया जाता है और हमारे लोग भी भ्रमित हो गए हैं। चला बोला सर, तेच रोखोच्या संदर्भात काय? आपण एक संज्ञा मानलेली आहे की 2 राष्ट्रांमध्ये हिंदू पाकिस्तान निर्माण होईल, असं पुढच्या 10 वर्षात किंवा मागच्या 10 वर्षात देश विभक्ता जातोय, 2 तुकड्यामध्ये हे करा, काय नेमकं म्हणायचं? कोणत्या गोष्टीवरून आपल्याला असं वाटतं की तुम्हालाही वाटलं पाहिजे, हा देश विभाजनाकडे चाललेला है। 1947 करना था जो भी ट्रम्प ने डिसरिस्पेक्ट किया है, इसलिए ये हिंदू मुस्लिम। ये तो सच है, जब भी कोई संकट आता है राजनीतिक या सरकार गिर जाती है, तो हिंदू मुसलमान का एक मामला उठा लिया जाता है और हमारे लोग भी भ्रमित हो गए हैं। चला बोला सर, तेच रोखोच्या संदर्भात काय? आपण एक संज्ञा मानलेली आहे की 2 राष्ट्रांमध्ये हिंदू पाकिस्तान निर्माण होईल, असं पुढच्या 10 वर्षात किंवा मागच्या 10 वर्षात देश विभक्ता जातोय, 2 तुकड्यामध्ये हे करा, काय नेमकं म्हणायचं? कोणत्या गोष्टीवरून आपल्याला असं वाटतं की तुम्हालाही वाटलं पाहिजे, हा देश विभाजनाकडे चाललेला आहे। 1947च्या आधीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये मला फार फरक दिसत नाही, आम्हाला सगळ्यांनाच। जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशामध्ये काही लोकांनी ही परिस्थिती निर्माण केली। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, तेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते, जेव्हा देश फाळणी झाली आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला, तेव्हा पंडित नेहरूंचं म्हणणं होतं की भारताचं मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही। म्हणजे धर्मांध लोकांच्या हातामध्ये कोणी असतील, हिंदू किंवा मुसलमान, हा देश मी जाऊ देणार नाही। आज दुर्दैवानं हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे।
बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांचं स्वतःवरचं नियंत्रण संपलेलं आहे आणि यांना फक्त दंगली घडवणं, मशिदींवर हल्ले करणं, हिंदू तरुणांची डोके भडकवणं, या महाराष्ट्रामध्ये 3000च्या आसपास आत्महत्या गेल्या काही काळात झालेल्या शेतकऱ्यांच्या. ह्याच्यावरती आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली आहे का? बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, ही शेतकरी जे मेले ते हिंदू नाही आहेत का? महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये, कृषीप्रधान राज्यामध्ये 3000च्या आसपास शेतकरी आत्महत्या करतात आणि या देशावर राज्य करू करणारे आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख लोक, ज्यांना देशाचं नाव बदलायचं आहे, धार्मिक अधिष्ठानं करायची आहेत, किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील त्यांना जे भडकवलं जात आहे, किंवा इतर काही संघटना आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती आमचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी कधी बोलला तर तुम्हाला दिसतंय का? बेरोजगारीवरती कधी बोलल्यात? महागाईवर कधी बोलल्यात? शिवसेना हिंदुत्ववादी संघटना आहे, पक्ष आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी हा सुद्धा विषय घेऊन राजकारणामध्ये आहोत. आम्ही लोकांच्या पोटावर आधी बोलतो. पोटात अन्न नाही आणि हिंदुत्ववाद करून बसलेला आहात तुम्ही. आणि तू अशा प्रकारचा महाराष्ट्र हा पेटवायला निघाल्यात काही लोक. अशानं या राज्याची राख रांगोळी होईल. हे राज्य नष्ट होईल छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं. हे राज्य नष्ट व्हावं असं काही लोकांना सुपारी देऊन भाजपमध्ये पाठवले का? हे कालपर्यंत वीर सावरकरांना शिव्या घालत होते, कालपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हापचड्डीवाले म्हणत होते, देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींना शिव्या घालत होते. की आज आम्हाला हिंदुत्व शिकवतायत आणि हिंदू मुसलमान याला दुकान वेगळं, मटणाचं त्याला दुकान, मटणाचं वेगळं. देवेंद्र फडणवीस हे जर संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर ते हे सहन कसं करतात? सरसंघ चालक यांना राष्ट्राची खरोखर चिंता असेल तर हे सहन कसं करतात? अशा प्रकारचे हलाल आणि झटके कारण नसताना ते सहन कसे करतात? याच्यामुळे हिंदुत्वाला झटका बसणार आहे. जसं देशामध्ये हिंदू मुस्लिम वादापासून महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचं राजकारण सुरू आहे आणि अशी धमकी देखील काल इशारा देखील दिलेला आहे विश्व हिंदू परिषदेने की जर ही कबर हटवली नाही महाराष्ट्रानंतर आम्ही बाबरीची पुनरावृत्ती करू. याने कुठे गेले बाबरीची पुनरावृत्ती? याने केली. ते पळून गेले, आम्ही होतो, आमच्यावर अजून खटले सुरू आहेत. ते कुठे होते? हे जे म्हणतायत ना आम्ही हे करू, आम्ही ते करू, 400 वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेले आहेत. म्हणून तर म्हणतोय ना की 3000 शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळाल्यात, त्याच्यावर बोला. या महाराष्ट्रामध्ये करू 400 वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेले आहेत. म्हणून तर म्हणतोय ना की 3000 शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळाल्यात, त्याच्यावर बोला. या महाराष्ट्रामध्ये 3000 शेतकऱ्यांच्या चिता आत्महत्या केल्या त्यांनी, आत्महत्या. त्याच्यावरती कोणाला संवेदना नाहीत? या 3000 शेतकऱ्यांना काय औरंगजेब कबरीतनं उठला आणि आत्महत्या करायला लावली? त्याच्यावर उत्तर द्यावं ना. महागाई बघा, बेरोजगारी बघा, लोक रस्त्यात. या बेरोजगार मुलांच्या डोक्यामध्ये फालतू बरं का धर्मांधता भरवून त्यांना दंगलखोर बनवलं जातं. काश्मीर मधला तरुण दंगलखोर का झाला? त्याच्या हातात दगड का आले? कारण त्याच्या हाताला काम नव्हतं, म्हणून तो दंगलखोर झाला. आज दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती मला दिसते आहे. हे कटू सत्य आहे. या सगळ्या महत्वाच्या विषयांवरून म्हणजे बेरोजगारी, महागाई, या सगळ्या महत्वाच्या विषयांवरून लक्ष हटवण्यासाठी महागाई, बेरोजगारी बरं का, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरून लक्ष हटवण्यासाठी प्रत्येक पावलावर हिंदू मुसलमानांचा प्रश्न निर्माण केला जातो आहे. प्रत्येक पावलावर. मी उदय सामंत यांचं अभिनंदन करतो. त्यांनी राजापुरामध्ये संयमानं भूमिका घेऊन 2 समाजामध्ये जो तेढ निर्माण झाला होता तो संपवायचा प्रयत्न केला. कोकणामध्ये अशा दंगली कधी घडल्या नव्हत्या.
हा, ते कालचे पादरे पावटे आले हिंदुत्वाच्या नावाने आणि दंगली घडवत आहेत कोकणामध्ये हिंदू मुसलमानच्या नावावर. कोकणाची राख रांगोळी करायची. उदय सामंतांनी, मी आज वाचलं की त्यांनी एक संयमाची भूमिका घेतली राजापूर आणि रत्नागिरी भागामध्ये, आणि त्यांनी दोन्ही समाजामधला जो तेढ होता निर्माण केला काही लोकांनी, तो नष्ट केला. पण त्याच उदय सामंत ज्या पक्षाचे शिवसेना शिंदेगड त्याच गटाच्या खासदारांनी सगळ्यात पहिली ही मागणी केली होती. आणि नरेश म्हस्के यांनी संसदेत मागणी केली की ही कबर जी आहे ती सुरक्षा काढून टाकावी, ती कबर उठवावी. नाही, ते दोन ग्रस्त आहेत, त्यांनी जावं. जसं आम्ही गेलो होतो अयोध्येत बाबरीसाठी, सगळे त्या काळात गेलो होतो ना, बाळासाहेब ठाकरेंचा आदेश होता, तसं त्यांनी जावं ना. त्यांच्या पक्षाचा जसा आदेश असेल तर त्यांनी पक्षाला, म्हणजे त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा, जर त्यांच्या पक्षप्रमुख अमित शहाचा आदेश असेल तर त्यांनी जावं, करावं. बघूया मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना प्रसिद्धी मिळेल. करावं ना, बोलतात कशाला. 400 वर्षापूर्वीच्या कबरी खणाला निघालेल्या आहे आणि महाराष्ट्राची कबर होताना दिसते, आम्हाला थडगं होताना दिसते या राज्यामध्ये. 3000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत त्यांना. चला, संजय शिरसाट अरे सोडा. सर, अमरावती आणि संभाजीनगर